3,000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास असणार आहे। लाखो वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे। बघा, टोल संदर्भात मोठा निर्णय होणार, ही बातमी आज सकाळीच साम टीव्हीने प्रसारित केलेली होती आणि आता फास्टॅग संदर्भात नवीन कायदा, लाखो वाहनधारकांना याचा फायदा होईल। 15 ऑगस्ट पासून वार्षिक फास्टॅगचा पास असणार आहे। 3,000चा वार्षिक फास्टॅग असेल। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, 3,000चा वार्षिक फास्टॅगचा पास असणार आहे, याचा अर्थ या पासमध्ये कुठेही फिरू शकतो का? काय नेमके निकष आहेत? नक्कीच ज्या पद्धतीची आता माहिती मिळते आहे की यामध्ये साधारणतः हा पास 200 ठिकाणी वापरला जाऊ शकतो यात्रा करत असताना, आणि हे खरं तर हे सर्वसामान्य वाहनधारकांसाठी आहे, कारण की हे याचा म्हणजे जे व्यावसायिक उपयोग करतात त्यांच्यासाठी नसून सर्वसामान्य वाहनधारकांसाठी आहे आणि वर्षभरासाठी ही पास असणार आहे। त्यामध्ये 200 पहिले टोल कदाचित यामध्ये मुक्त असणार अशा पद्धतीची माहिती मिळते आहे आणि लवकरच या संदर्भातली जी आहे की एक वेगळी लिंक सुद्धा केली जाणार आहे याच्यावर वेबसाईटवर, आणि त्यावरून हा पास काढता येणार आहे। 3,000 रुपयात 200चा जर अंदाज लावला तर हे सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठी म्हणजे फायदा होणार आहे, कारण की ज्या पद्धतीनं प्रत्येक याच्यावर 70 ते 80 रुपये एक छोटा टॅक्स जो आहे छोट्या ठिकाणच्या टोलसाठी लागतो, त्यासाठी मोठ्या ठिकाणचे असेल तर त्यासाठी आणखी जे आहे तो टोल लागत असतो। त्यामुळे हा जो निर्णय आहे तो महत्त्वाचा मानला जातो आणि लाखो वाहनधारकांना फायदा होईल अशा पद्धतीची घोषणा जी आहे केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांनी जी आहे ट्विट करून केलेली आहे। त्यामुळे खरं तर हीच बातमी होती का सर्वसामान्यांसाठी, अशी आता बोललं जात आहे। निश्चितच पराग, मात्र आपण पाहतोय 3,000 रुपयांचा हा वार्षिक फास्टॅगचा पास असणार आहे आणि तो सर्वत्र वापरू शकणार आहे का? या संदर्भात काय नेमकी माहिती मिळते की त्यासाठी देखील काही मर्यादा आखण्यात आलेल्या आहेत? सध्या याबद्दल फार क्लिअरिटी अजून आलेली नाहीये, मात्र 200 ठिकाणी पास असणारा म्हणजे साधारणतः एका टोलसाठी फक्त 15 रुपये साधारणतः असे या पासच्या पहिल्या याच्यावरून तरी दिसते आहे, कारण की 3,000 रुपयाचा हा पास मिळणार आणि 200 ठिकाणी आहे, तर एका ठिकाणचं जर 15 रुपये असेल तर हा मोठा दिलासाच असणार आहे, कारण की 70 ते 80 रुपयापर्यंत एका टोलला द्यावं लागतं। त्यामुळे 15 ते 20 रुपये जर हा पडणार असेल तर हा फायदाच होणार आहे। पण याची पुढची प्रक्रिया काय असणार आहे, आणखी काय काय अटी शर्ती असणार आहे, ते अजून त्याचा खुलासा अजून व्हायचा आहे। निश्चितच पराग, जसं की आपण पाहिलं होतं नितीन गडकरी यांनी अगदी नुकतंच म्हटलेलं होतं 3 दिवसात मोठा निर्णय होणार टोल संदर्भात। हाच तो मोठा निर्णय आहे की आणखी काही दिलासा जनतेला मिळणार आहे? आता त्याबद्दल अजून कुठलीच पुष्टी नाही, पण ज्या पद्धतीने त्यांनी नेहमी त्यांचा जो आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना फायदा व्हावा अशाच पद्धतीचा निर्णय जो आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागामार्फत घेतले जातात। मग सर्व वाहनांमध्ये जे आहे त्या पद्धतीनं बॅग असली पाहिजे, सुरक्षा बॅग असली पाहिजे, अशा पद्धतीचे महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाकडून घेतले जातात। त्यामुळे हा सुद्धा जो निर्णय आहे एक प्रकारे हा करत तोच निर्णय असावा असं तरी वाटतंय आणि एक मोठा दिलासा आहे, कारण की 70 ते 80 रुपये एका टोलवर पडत असताना या हिशोबानं जर 3,000 रुपये भरल्यावर 200 जर टोल मुक्त असेल तर ते 15 रुपये पडते, म्हणजे एक मोठी जर तशी टक्केवारी जर निश्चितच अतिशय मोठी सूट म्हणावी लागणार आहे। पराग, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। बघा, नितीन गडकरींनी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी घोषणा आहे। 3,000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग असणार आहे, जो की पास स्वरूपामध्ये उपलब्ध असेल आणि 200 ठिकाणी तो तुम्हाला वापरता येणार आहे।